जय महाराष्ट्र मंडळी, आजचा व्हिडिओ हा खूप महत्वपूर्ण विषयावर आहे। आज आपण जाणून घेणार आहोत पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत। 5व्या टप्प्यानंतर सर्वांना आतुरता लागली आहे की नेमकं कोण निवडून येणार, कोण जिंकणार, कोणाचा पराभव होणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे मतदारसंघाबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत की काय टक्केवारी राहिली, विधानसभा मतदारसंघ निहाय आपण आज टक्केवारीबद्दल चर्चा करणार आहोत। कोणाचं पारडं जड आहे, कोण पराजय होणार, याच्याबद्दल आपण डिटेल माहिती पाहणार आहोत। पुणे मतदारसंघामध्ये नेमकं किती मतदान झालं आहे आणि त्याचा परिणाम कोणावरती होणार आहे, नेमकं कोणाचे पारडे जड राहणार आहे। नमस्कार, मी पीके भांडवलकर हल्लाबोल चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। हल्लाबोल चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। तर मंडळी, आपण सुरू करूया। पुणे लोकसभा मतदारसंघ हा प्रारंभी काँग्रेसच्या ताब्यात होता, मात्र 1991च्या लोकसभा निवडणुकीत अण्णा जोशी यांच्या माध्यमातून भाजपाचा पहिला खासदार पुण्यात निवडून आला। त्यानंतर 1996च्या निवडणुकीत सुरेश कलमाडी यांच्या हाती पुण्याची सूत्रे आली। 1998 मध्ये तत्कालीन काँग्रेसचे विठ्ठल तुपे आणि 1999 मध्ये भाजपचे प्रदीप रावत हे खासदार म्हणून निवडून आले होते। मात्र पुण्यावर कलमाडी यांचेच राज्य होते। 2014 पर्यंत कलमाडी यांच्या इशाऱ्यावर पुण्याचे राजकारण चालत होते। 2014 मध्ये अनिल शिरोळे यांनी कलमाडी यांचा पराभव केल्यानंतर पुण्यावर भाजपाचे वर्चस्व आहे। 2019 मध्ये गिरीश बापट हे निवडून आले। बापट यांच्या निधनामुळे भाजपने मोहोळ यांच्या माध्यमातून तरुण चेहरा दिला आहे। पुणे लोकसभेतील आजवरच्या खासदारापैकी अण्णा जोशी, गिरीश बापट आणि अनिल शिरोळे हे 3 भाजपचे नगरसेवक खासदार झाले आहेत। मोहोळ, धंगेकर, मोरे आणि सुंडके हे चौघेही पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत। मोहोळ यांनी महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलेले आहे। धंगेकर हे 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। मोरे हे सलग 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। ते मनसेचे महापालिकेत गटनेतेही होते। सुंडके हे आतापर्यंत काँग्रेसमध्ये होते आणि निवडणुकीत ते MIM मध्ये आले आहेत। सुंडके हे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत। चौघांची राजकीय कारकीर्द ही महापालिकेत घडली असून आता नवीन खासदार हा माजी नगरसेवकच होणार का, अशा चर्चा पुण्यामध्ये रंगलेल्या दिसत आहेत। पुणे लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात 20,61,276 मतदार आहेत। त्यापैकी 10,56,399 मतदारांनी मतदान केले। एकूण मतदारांच्या संख्येच्या 51.25% मतदान हे पुण्यामध्ये झाले। 2019 मधील निवडणुकीत 19,97,594 मतदार होते। त्यापैकी 10,35,236 म्हणजे 49.84% मतदान झाले होते। मतदानापेक्षा यावेळेस 1.5% मतदान वाढले आहे। तर मतदारांच्या संख्येत 21,000हून अधिक वाढ झालेली आहे। पुणे विधानसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले हे आपण सविस्तर पाहू। पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगाव शेरी हा सर्वाधिक मतदार असलेला विधानसभा मतदारसंघ आहे। यातील मतदारांची संख्या 4,67,669 इतकी असून 49.71% मतदान या ठिकाणी झालेले आहे। त्या खालोखाल कोथरूड विधानसभा मतदारसंघात 4,14,755 मतदारसंख्या असून 49.10% मतदान या भागात झाले आहे। पर्वती विधानसभा मतदारसंघात 3,41,055 मतदारसंख्येच्या 52.43% मतदान झाले आहे। तर पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये 2,82,270 मतदारसंख्यापैकी 50.52, तर शिवाजीनगर मतदारसंघात 2,78,530 मतदारापैकी 49.72% आणि कसबा विधानसभा मतदारसंघात 2,76,997 मतदारसंख्येपैकी 57.90% मतदान झालेले आहे। चला तर पाहूया आता कोणाचे पारडे जड राहणार आहे। भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील लढत एकतर्फी होईल असे भाकीत केले जात असताना भाजपचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण झाली होती।
वंचित बहुजन आघाडीने माजी नगरसेवक वसंत मोरे आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमचे MIM जे नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी दिल्याने पुण्यात पहिल्यांदाच पुणे महापालिकेतील 4 माजी नगरसेवकांमध्ये चौरंगी लढत होती। वंचित आणि MIM किती मते घेणार यावर मोहोळ यांचं भिस्त असून धंगेकर यांनी ही मते मिळवल्यास मोहोळ यांचा मार्ग खडतर होईल असं बोललं जात आहे। त्यामुळे धंगेकरांचा कसबा पॅटर्न लोकसभेमध्ये चालणार का याबाबत उत्सुकता निर्माण। मोहोळ यांनी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामामुळे ते पुणेकरांना चांगलेच परिचित आहे। त्यामुळे भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर ही निवडणूक एकतर्फी होणार असे चित्र निर्माण झाले होते। काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत धुसफूस सुरू होती। इच्छुकांमध्ये माजी आमदार मोहन जोशी, माजी उपमोहर आबा बागुल, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे प्रमुख दावेदार होते। मात्र काँग्रेसने धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने प्रारंभी इच्छुकांमधील नाराजी उफाळून आली होती। त्यांची नाराजी दूर करण्यात धंगेकर यांना यश आले होते। त्यामुळे मोहोळ यांच्यासाठी ही लढत सोपी वाटत असतानाच चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे हे निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते। मनसेला रामराम केल्यानंतर त्यांच्यावर उमेदवारी मिळवण्यासाठी वणवण हिंडण्याची वेळ आली होती। ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली होती, मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली, त्यामध्येही त्यांना यश आलेले नाही। प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर वंचितने त्यांना उमेदवारी दिली। गेल्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार अनिल जाधव यांना 65,000 मते मिळाली होती। मात्र त्यावेळी वंचित आणि MIM हे एकत्र होते। आता MIM ने सुंडके यांना उमेदवारी दिली आहे। मोरे आणि सुंडके यांनी जास्त मते घेतल्यास मोहोळ यांचा मार्ग सुकर होणार। मात्र ही मते मिळवण्यास धंगेकर यशस्वी झाल्यास मोहोळ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे। काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी दूर झाल्यानंतर धंगेकर यांनी प्रचारात वेग घेतला। कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत वापरलेला कसबा पॅटर्न या निवडणुकीतही वापरण्यास सुरुवात झाली होती। त्यामुळे धंगेकर यांच्या राजकीय खेळाला उत्तर देण्याची वेळ मोहोळ यांच्यावर आली। पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 माजी नगरसेवकांना फोडण्यात ते यशस्वी झाले। त्यामुळे भाजपला धावाधाव करावी लागलेली आहे। सर्व मतदारांशी संपर्क साधत त्यांनी आपलंसं करण्यास सुरुवात केल्याने मोहोळ यांना आता पळापळ करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले होते। त्यामुळे या निवडणुकीत कसब्याची पुनरावृत्ती होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे। आता पुन्हा माजी नगरसेवक खासदार होणार का, तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगा। तर मंडळी, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।